अनेकदा आपल्या घरी साप, नाग अशा काही प्राणी निघतात. तर तेव्हा घरातील मोठी माणसं सांगतात की भिंतीवर, दारावर अस्तिक मुनींची शपथ असं लिही. मग आपल्याला विचार पडतो की असं लिहिल्याने खरंच नाग, साप आपल्या घरामध्ये येणं बंद होईल का? आणि ही अस्तिक मुनींची शपथ म्हणजे नेमकं काय? तर त्याबद्दल माहिती आज आपण घेऊया. पूर्वी एकदा एका ऋषीने सर्पयज्ञ केलता. एक राजा होता, त्याने ऋषींकडून सर्पयज्ञ करून घ्यायचं ठरवलं. सर्पयज्ञ म्हणजे काय? तर सगळे साप, नाग पकडायचे आणि त्यामध्ये त्या यज्ञात आणून टाकायचे आणि त्यांचं तिथं जाळून टाकायचं त्या यज्ञामध्ये सर्व सापा नागांना. मग अशा प्रकारे सर्व राजाचे सेवेकरी जिथे साप, नाग दिसतील ते पकडायचे आणि ते राजापाशी आणून द्यायचे आणि तो सर्पयज्ञामध्ये दहन करायचे. मग जगातील सगळे साप, नाग पकडून आणले. मग पकडून आणल्यानंतर ते सगळे त्यात टाकले. तर एक असा नाग होता की जो गर्भ होता, ज्याच्या पोटामध्ये पिल्ली होती. मग त्याने खूप कळकळीची विनंती केली अस्तिक मुनींना की माझ्या पोटामध्ये लहान लहान पिल्लं आहेत आणि तुम्ही मला या यज्ञामध्ये समर्पित करू नका. मी तुमची काय हवी नको ती सर्व इच्छा पूर्ण करेन. त्यावर अस्तिक मुनींनी म्हटले की तुला माझी शपथ आहे की जिथं माझं नाव लिहिलं असेल, नावाचं उच्चारण होईल, तिथे तुम्ही जायचं नाही. तिथून लगेचच तुम्ही माघारी परतायचं किंवा त्या ठिकाणी तुम्ही जायचं नाही. तुम्ही त्रास द्यायचा नाही त्या लोकांना चावायचं नाही असं शपथ घालतात. आणि तेव्हापासनं दारावर किंवा घरात अस्तिक मुनींची शपथ असं म्हणतात. आणि त्या एका नागापासून खूप सारे नाग, साप बनले आणि अशा प्रकारे ही अस्तिक मुनीची शपथ हे प्रथा पडली. नक्कीच यामागं काहीतरी कारण आहे आणि ते कारण तुम्हाला मी आज सांगितलं. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.